आरोप जे आहेत राजकीय नसतील तर दोषासाठी थेट कारवाई केली जाईल। इथं विषय राजकारणाचा आणि कशाचा नाही, इथं विषय आहे एका लहान मुलीवरती तिच्या वर सलग 1 वर्ष लैंगिक अत्याचार करणं, तेही कुणी की ज्या कोचिंगला ती आमची भगिनी मायमावली जात होती त्याच कोचिंगच्या मालकानी आणि पार्टनरनी आणि या कोचिंगच्या मालकावर आणि पार्टनरवर ज्याचा राजकीय वरदहस्त आहे, जे लोक बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत, हे ह्यांनी मिळून केल्यानं कारस्थान आहे। ज्या वेळेस हे पहिलं प्रकरण पुढे आलं त्यावेळेस अनेक पीडित कुटुंबातून, आमचं नाव कुठेही पुढे येऊ देऊ नका पण आम्ही सुद्धा यातले पीडित आहोत, अशा पद्धतीनं अक्षरशः हुंदके देऊन ही आम्हाला गोष्टी सांगत। आज 2च मुद्दे आहेत। जे घर संदीप क्षीरसागर आज राहतात त्या घराचा मालक कोण आहे हे आपण शोधून काढावं। शेवटी आपण पण स्वतः जर्नलिस्ट आहात, शोधपत्रिका थोडीशी व्हायला पाहिजे। आपण बीडला मधल्या काळात बऱ्याच येऊन गेलात, बरेच दिवस थांबलात, माझी विनंती आहे की आपण ते सुद्धा काढा। आपणही आव्हान केलं पाहिजे या माध्यमातून की जर असे प्रकार पुन्हा या महाराष्ट्रात घडू नये तर कमीत कमी अशा पद्धतीने आपली पत्रकारिता गेली पाहिजे की त्या अन्याय झालेल्या मुलीला सुद्धा वाटलं पाहिजे की मी पुढे येऊन हे सगळं सांगावं। आज यांना ती भीती आहे की आम्ही जर सांगितलं तर पूर्ण आमचं घर उद्ध्वस्त होईल। मी आज जबाबदारीपूर्वक सांगतो, ती जी